दबंग त्याच्या 4 घोडे बदलले 5-5 लाखाचे। तो घोड्याला सुद्धा मी लागलं तुम्हाला व्हिडिओ पाठवेल, घोड्याला सुद्धा पळून देत नाही। आता 15 दिवस झाले एक 5 लाखाचा घोडा आणून 3 शर्तीला त्याला बाहेर काढलं झेंड्यावरती। तो घोडा विकून मी दुसरा परत आता आणला। 4 घोडे आतापर्यंत बदलले पण तो घोड्याला सुद्धा उमजून देत नाही असा दबंग आहे। म्हणजे नंदीला ज्यांना कोणी ओळखत नव्हतं, म्हणजे आमच्यासारख्याला कोणी ओळखत नव्हतं, त्यांना भाऊनी म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये फेऱ्याबद्दल काय काय चालतं, पण भाऊनी 1 रुपया ना घेतानी, काही मागणी ना, स्वतःची गाडी पाठवून खर्चानी माझ्या दबंगला बोलून आणि मथुर बरोबर फेरा दिला। तर भाऊचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। भाऊ असंच गरिबाला हमेशा साथ देतात, म्हणून त्यांचा नंदी महाराष्ट्रभर नाव करतो मथुर। आम्ही या क्षेत्रात म्हणून वायदीचा विषय घेणं उचित ठरणार नाही, पण राहुल भाऊ कधी 1 रुपयाची मागणी ना करताना लोक काय काय करतात मी पहिले बोललो, पण भाऊनी स्वतःची गाडी पाठवून, टेम्पो पाठवून आणि दबंगला बोलून त्यांच्यासोबत आम्ही आलो आणि भाऊनी त्यांच्या खर्चाने आम्हाला इथं सोय करून आणि फेरा आमच्या दबंगला दिला। भाऊचं अभिनंदन करावं तेवढं, राहुल भाऊचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। असं माणूस होणं ह्या क्षेत्रात तरी कमीत कमी 1 नंबर राहुल भाऊ आहे आणि राहुल भाऊला मी धन्यवाद देतो। आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस दुसरा कॉकटेल मथुरसारखा दिसणारा तो आता तयार होत आहे, त्याला शुभेच्छा। राहुल भाऊचे अशीच वाटचाल पुढं चालव अशी त्र्यंबक राजचरणी प्रार्थना करतो। सो मित्रांनो, आपण अशा एक नंदीची मुलाखत घेणार आहे। मथुर राहुलभाई पाटील यांच्या दावणीला असलेला सर्वजणांची इच्छा असते की मथुर सोबत आपला बैल पळावा, आणि हा जो दिसतोय आपल्याला दबंग SB ग्रुपचा 500 नंबर आहे। आपण जाणून घेऊया। दादा, सर्वप्रथम आपलं नाव सांगा। शांताराम बागुल, आम्ही त्र्यंबकेश्वर मधले नगरसेवक आहे 15 वर्षापासून। नाशिक जिल्ह्यामध्ये गाव त्र्यंबकेश्वर इथून आम्ही राहुल भाऊ ला आम्ही काही दिवसापासून विनंती करत होतो, पण मथुर तब्येत बरी नसल्या कारणाने हा फेरा थोडा लांबल्या गेला। भाऊचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे का असंख्य नंदीला ज्यांना कोणी ओळखत नव्हतं, म्हणजे आमच्यासारख्याला कोणी ओळखत नव्हतं, त्यांना भाऊनी म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये फेऱ्याबद्दल काय काय चालतं, पण भाऊनी 1 रुपया ना घेतानी, काही मागणी ना, स्वतःची गाडी पाठवून खर्चानी माझ्या दबंगला बोलून आणि मथुर बरोबर फेरा दिला। तर भाऊचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे। भाऊ असंच गरिबाला हमेशा साथ देतात, म्हणून त्यांचा नंदी महाराष्ट्रभर नाव करतो मथुर। अशी त्यांची वाटचाल पुढं चालावं अशी त्र्यंबक राजचरणी प्रार्थना करतो। दादा, तुम्ही विषय छान म्हणला की 1 रुपया न घेता, आणि राहुल दादाचं नाव त्याच्यामध्ये टॉपला आहे की राहुल दादाचा बैल पळतो, पण वायदी हा त्यांच्या नावारूपालाच नाही, त्यांच्या नावातच नाही की वायदी घेणं आणि देणं, ना कधी बघितलं ना कधी ऐकलं। तर दादा काय बोला? नाही, आता आम्ही या क्षेत्रात म्हणून वायदीचा विषय घेणं उचित ठरणार नाही, पण राहुल भाऊ कधी 1 रुपयाची मागणी ना करताना लोक काय काय करतात मी पहिले बोललो, पण भाऊनी स्वतःची गाडी पाठवून, टेम्पो पाठवून आणि दबंगला बोलून त्यांच्यासोबत आम्ही आलो आणि भाऊनी त्यांच्या खर्चाने आम्हाला इथं सोय करून आणि फेरा आमच्या दबंगला दिला। भाऊचं अभिनंदन करावं तेवढं थोडं। दादा, मुंबईमध्ये हा प्रथमच आलाय मला वाटतं दबंग। आलेला होता, आपल्या धामणी गावाला बी आलेला होता आणि इथं खास राहुल भाऊंनी फेरा कबूल केला म्हणून इथं फेरा झाला, म्हणून आपण मोहला आलो। याची कारकिर्दी काय आपल्या दबंगची तिकडे? दबंग त्याच्या 4 घोडे बदलले 5-5 लाखाचे। तो घोड्याला सुद्धा मी लागलं तुम्हाला व्हिडिओ पाठवेल, घोड्याला सुद्धा पळून देत नाही। आता 15 दिवस झाले एक 5 लाखाचा घोडा आणून 3 शर्तीला त्याला बाहेर काढलं झेंड्यावरती। तो घोडा विकून मी दुसरा परत आता आणला। 4 घोडे आतापर्यंत बदलले, पण तो घोड्याला सुद्धा उमजून देत नाही असा दबंग आहे। म्हणजे स्पीड किंग दबंग जाईल त्या अड्ड्यात एकदम स्पीडला धावतोय। कोणत्या साईडने दादा धावतोय? उजव्या हाती धावतो। आमच्याकडे घोडा बैल मीडियावरती, आमच्याकडे उजव्या हाताला धरता। मग आज फेरा पडला, आज कोणत्या साईडने? उजव्या साईडला, उजव्या साईडने, आणि डाव्या साईडने मथुर होती। कशी गाडी धावली आज? नाही, एकदम छान गाडी धावली।
मथुर दबंगला घेऊन पळाला आणि दबंगला साथ दिली. नक्कीच दबंग आपल्या पुसेगावच्या मैदानात होता का? हो होता. होता का? तेव्हा त्याला पैरा कोण होता दादा? पायरा आमच्या इकडचाच होता एक. हा शिमीला हरला तो. हा म्हणजे गट पास केला. हो गट पास म्हणजे केला. दादा त्या पुसेगावच्या मैदानात कसं गट पास केला तरी खूप मोठी गोष्ट आहे. गुलाल तर लांबचीच गोष्ट आहे. काय बोलाल तेव्हा तुम्हाला गट पास झाल्यानंतरचा आनंद? खूप खूप आनंद झाला. आम्ही या क्षेत्रामध्ये नवीन आहे, पण आता हे क्रेज बघून सर्व आम्ही पैलवान लोक आहे या क्षेत्राकडे वळालो आणि थोड्या दिवसात आम्ही कमबॅक केला आणि इथपर्यंत पोहोचलो मथुरपर्यंत. आता फैरा तर आता झाला, मग फ्युचर मध्ये कधी मथुर सोबत गाडी धावेल काही? नाही, भाऊची इच्छा असेल, राहुल भाऊची इच्छा असेल तर धावेल. नक्कीच. आपल्या दावणीला दबंग सोडून दुसरे कोणते कोणते? दबंग आहे, एक तुफान आहे आणि एक पबजी आहे. हा. अच्छा, मग आता आणि 2 घोडे. 2 घोडे तुमचे स्वतःचे राहते. त्याच्याच सोबत ते घोड्यासोबत धावलेला आहे दबंग. हो. दबंग किती वर्षाचा असेल साधारणतः? 4 वर्षाचा. 4 वर्षाचा आहे. आणि तुमच्या दावणीला कधी आला? तुमच्या घरच्या गाईचं आहे का कुठून खरेदी नाही, केली? खरेदी केलेला आहे. कुठून खरेदी केला होता त्याला? काय सांगूला. सांगलो. आणि खरेदी कितीची होती? खरेदी तेव्हा छोटा होता, आदत होता. आदत वयात घेतलेली होती. हो. मग तुम्ही काय बघून घेतलं त्याला दबंगला? मग आता पळायचं म्हणजे त्याचे तुम्ही ते खुऱ्या बघा, हा त्याचे ते खुरीचे ऍक्टिव्ह हा उभी खुरी आहे, हा छोटी खुरी आहे, हा. सेप बारीक आहे, असं असतं. दादा एक जाता प्रश्न करू की राहुल दादाचा मथुर याच्यासोबत नियोजन करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आणि होणं ही म्हणजे पलीकडे आहे. म्हणजे पण कसं काय तुमचं, कसं काय राहुल दादाचं नातं? दोस्ती दुनियाचा राजा माणूस. हा आमच्या त्र्यंबकेश्वरला पुऱ्या भारतातून श्राद्धाळू त्र्यंबकेश्वरच्या दर्शनाला येत असतात आणि आमची त्या माध्यमातून खूप दिवसाची दोस्ती. हा. पण जेव्हा हा विषय निघाला तेव्हा मथुरचं काही, दबंगचं काही असं थोडं लांबत गेलं हा. आणि मधांतरी मथुर आजारी झाला. आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये जाऊन तिथं पूजा केली, प्रार्थना केली का राहुलभाईच्या नंदीला लवकरात लवकर रिपेअर होऊन आणि मैदानामध्ये कॅम्पबॅक करावं अशी आम्ही त्र्यंबकेश्वरला प्रार्थना केली आणि ते पुशेगावला सक्सेस झालं. दादा कुठेतरी बॅकफुटला मथुर होता, पण वडके मैदानात प्रथम क्रमांक केला, पुसेगावला दुसरा क्रमांक केला. मग अशा वेळेस मोठे मालक विचार करतो समोरच्या मालकाला नंदी देतात, पण तुम्हाला एकही शब्द विचार न करता दिला, त्याबद्दल जातात राहुल दादा? नाही, राहुल भाऊचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. असं माणूस होणं ह्या क्षेत्रात तरी कमीत कमी 1 नंबर राहुल भाऊ आहे आणि राहुल भाऊला मी धन्यवाद देतो. आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीस दुसरा कॉकटेल मथुर सारखा दिसणारा तो आता तयार होत आहे. त्याला शुभेच्छा. राहुल भाऊचे अशीच वाटचाल पुढं चालव अशी त्र्यंबक राजचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद दादा. धन्यवाद. पाहू शकता मथुर आणि दबंग आज पेरा झालेल्या मैदानात. नक्कीच जमलं तर ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा मैदानात दिसेल. सो चला मित्रांनो, अशीच मुलाखत आपल्या चॅनलवरती येत राहा, स्टे ट्यून राहा. सो भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये.